ज्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला गेला तेच पुढे महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री झाले. 1999 साली महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. त्याला पाठिंबा काही स्थानिक पक्षांनी आणि अपक्ष आमदारांनी दिला होता. पण 2003 मध्ये काही अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास ठरवले. विरोधकांनी राज्यपालांना सरकार अल्पमतात असल्याचं सांगितलं. राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. तारीख ठरली 13 जून 2002. तोपर्यंत आघाडीचे सर्व आमदार सांभाळण्याची जबाबदारी त्यावेळेचे तत्कालीन कर्नाटक सरकारमधले मंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे देण्यात आली. डी.के. शिवकुमार यांनी आमदार सांभाळण्यापासून ज्या दिवशी विधानसभेमध्ये बहुमत चाचणी आहे तोपर्यंत आमदार सांभाळण्याची जबाबदारी घेतली. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष होते अरुण गुजराती. 7 आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे 7 आमदारांना अपात्र ठरवलं गेलं. सरकारने बहुमत चाचणी सिद्ध केली आणि सरकार सत्तेमध्ये राहिले. पण 2003 मध्ये विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण विलासराव देशमुख साहेबांनी पक्षाविरोधी बंडखोरी न करता पक्ष संघटनेत काम केलं. 2004 साली विलासराव देशमुख साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. फक्त मुख्यमंत्रीच नाही झाले तर महाराष्ट्राचे आवडते आणि लोकप्रिय मुख्यमंत्री झाले.